नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। कारण चर्चा सुरू आहे की तुमचे जे बेसिक आहे ती बेसिक सॅलरी 18,000 रुपयांवरून थेट 72,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते। हे खरं आहे का आणि यामागचं सत्य काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण पाहता मराठी लाईव्ह चॅनल। जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज आपण बोलणार आहोत की 8व्या वेतन आयोगाबद्दल। फिटमेंट फॅक्टर, पगारवाढ, पेन्शन आणि जुनी पेन्शन योजना या संदर्भात नेमकं काय चाललं आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या की सद्यस्थिती काय आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वाट पाहत आहेत। पगारवाढ, भत्ते आणि पेन्शन संदर्भात आयोग वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांशी चर्चा करत आहे आणि देशभरामध्ये बैठका घेत आहे। अद्याप याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही। आता प्रश्न येतो की फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय। तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हाच तो आकडा आहे की जो ठरवतो की तुमची जुनी बेसिक सॅलरी किती पटीने वाढणार। 7व्या वेतन आयोगामध्ये हा फॅक्टर जो आहे तो 2.57 इतका होता। आता वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी हा फॅक्टर 2.86 ते 3.80 च्या दरम्यान ठेवण्यात यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता वाढवण्यासाठीची ही मागणी करण्यात येत आहे। आता 72,000चा जो आकडा आहे हा आकडा आला कुठून हे पाहणं आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा की 72,000चा जो नेमका आकडा आहे तो कुठून आला। भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या संघटनेने बेसिक सॅलरीसाठी 4 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्याबाबत प्रस्ताव आयोगासमोर मांडला आहे। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर सध्याची 18,000 बेसिक सॅलरी जी आहे ती वाढून 72,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते। पण मित्रांनो, हा फक्त एक कर्मचारी संघटनेचा प्रस्ताव आहे। आयोगाने किंवा केंद्र सरकारने अजून यावर कोणतीही मंजुरी दिलेली नाही। आता बघा की जुनी पेन्शन योजना पुन्हा येणार का हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे। म्हणजेच OPS पुन्हा लागू करण्याची मागणीसुद्धा केली गेलेली आहे। नवीन पेन्शन योजनेऐवजी जुन्या पेन्शन योजनेचा फायदा मिळावा अशी अनेक संघटनांची भूमिका आहे। 8वा वेतन आयोग सध्या दिल्ली, लखनौ, हैदराबाद, श्रीनगर, लडाख आणि भुवनेश्वर अशा विविध ठिकाणी जाऊन कर्मचारी आणि संघटनांशी चर्चा करत आहे। पुढे कोलकाता येथे ही बैठक होणार आहे। सर्व सूचना आणि प्रस्तावांचा अभ्यास केल्यानंतर आयोग आपला अंतिम अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला सादर करेल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल। तर मित्रांनो, थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 72,000 बेसिक सॅलरीची चर्चा जोरात सुरू असली तरी अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। हा फक्त एक प्रस्ताव आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता आपण अधिकृत घोषणेची वाट पाहणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला वाटतं का की हा प्रस्ताव मंजूर होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।